या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत मारुती रडतच त्याच्या बायकोच्या फोटोसोबत बोलत असतो आणि म्हणत असतो की बघितलंस ना सुमन, हे सगळं काय होऊन बसलं, मला याच गोष्टीची भीती वाटत होती. आता जर श्रीकांत सरांना काही झालं तर मग मी स्वतःला आयुष्यभर माफ करू शकणार नाही आणि मी आपल्या लेकीला तरी कसा काय दोष देऊ ग, कारण ती सुद्धा हे जे काही करत होती ते आदित्य बाबांचा जीव वाचावा म्हणूनच. आणि त्यानंतर मग तो स्वतःच्याच कानाखाली मारून घेऊ लागतो, म्हणू लागतो की आता मी माझी स्वामीनिष्ठा कशी सिद्ध करू. पण त्याच वेळी प्रीतम त्या ठिकाणी येतो आणि मारुतीला थांबवत म्हणतो की मामा, हे काय करताय तुम्ही, हे बघा जे काही घडले त्यात तुमची किंवा पारूची काही चुकी नाही आहे. पण श्रीकांत म्हणत असतो की प्रीतम बाबा, तुम्ही बघितलंत ना श्रीकांत सरांची काय अवस्था आहे, जर त्यांना काही झालं तर मी कधीच स्वतःला माफ करू शकणार नाही. पण प्रीतम म्हणतो की मामा, असं काही होणार नाही आहे आणि पारूने जे काही केलं आहे ना ते दादाचा जीव वाचवण्यासाठीच केलं आहे, त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. मात्र मारुती रडतच प्रीतमला मिठी मारतो. दुसरीकडे ती दिशा तिच्या रूममध्ये जाऊन बसलेली असते आणि वैतागूनच स्वतःशी म्हणत असते की हा आदित्य कशाचा बनला आहे काय माहिती, खरंच राक्षस आहे तो. मी याला मारण्याचा इतका प्रयत्न केला तरीही हा काय मेला नाही, याला पाण्यात ढकलून दिलं तरी हा जिवंत बाहेर कसा काय आला काय माहिती. आणि मग त्यानंतर तिला संशय येतो की नक्कीच आदित्यने पुन्हा एकदा पारूसोबत लग्न केलं असणार, तिच्या गळ्यात मंगळसूत्र घातलं असणार आणि त्याचमुळे त्याचा जीव वाचला आहे आणि मग ती खूपच चिडते. दुसरीकडे श्रीकांत अजूनही शुद्धीवर आलेला नसतो. अहिल्या, आदित्य, पारू आणि घरातील इतर सगळेच जण त्याच्याजवळ थांबलेले असतात. आणि मग आदित्य अहिल्याला म्हणू लागतो की आई, तू थोडा वेळ जाऊन माझ्या रूममध्ये आराम कर, मी आणि प्रीतम इथे थांबतो. पण अहिल्या म्हणते की नाही आदित्य, जोपर्यंत श्रीकांत शुद्धीवर येत नाही तोपर्यंत मी कुठेही जाणार नाही आणि काही खाणारसुद्धा नाही. त्यामुळे प्रीतम आणि आदित्य काळजीत पडतात. तर ती पारू मनाशी म्हणत असते की देवा, मी जे काही केलं ते आदित्य सरांचा जीव वाचवण्यासाठी केलं, पण तू श्रीकांत सरांना आता काही होऊ देऊ नको, त्यांच्या पाठीशी राहा. त्याचवेळी ती दामिनी तिची खूप पाठ दुखत आहे असं नाटक करायला सुरुवात करते, म्हणू लागते की वहिनी, खरं तर मी ते दादासाहेबांच्या जवळ थांबले असते, पण माझं डोकं आणि पाठ खूपच दुखते. आणि तिचं ते नाटक पाहून आदित्य चिडतो, पण अहिल्या त्याला शांत राहायला सांगते आणि ती दामिनीला म्हणते की तू जाऊन तुझ्या खोलीत आराम कर, इथे थांबायची काही गरज नाही आहे. त्यामुळे दामिनी लगेच खुश होते आणि तेथून निघून जाते. त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी सकाळी श्रीकांत शुद्धीवर येतो. त्याला शुद्ध आली आहे हे पाहून सगळ्यांनाच खूप आनंद होतो. आदित्य आणि अहिल्या त्याला आधार देत उठवतात, पण ज्यावेळी श्रीकांत डोळे उघडतो त्यावेळी त्याने जे काही बघितलेलं असतं तेच सतत आठवत असतं. तो रागातच आदित्यकडे आणि पारूकडे पाहत असतो. ते दोघेही खाली मान घालून उभे असतात. त्यानंतर अहिल्या श्रीकांतला विचारू लागते की श्रीकांत, नेमकं काय घडलं होतं ज्यामुळे तुला असं अचानक माइल्ड अटॅक आला, मला सांग ना, कारण मी तुला याआधी असं कधीच बघितलं नाही. आणि त्यावेळी श्रीकांतला मग पुन्हा पुन्हा ते सगळं काही आठवू लागतं. तो रागातच आदित्यकडे पाहत असतो, तर आदित्य नेहमीप्रमाणे रडतच असतो. आणि मग श्रीकांत सगळ्यांना सांगतो की तुम्ही बाहेर जा, मला अहिल्यासोबत महत्त्वाचं बोलायचं आहे. त्यामुळे मग सगळेजण त्या खोलीतून बाहेर पडतात. आदित्य आणि पारू तर खूपच घाबरलेले असतात. आता काय होईल याचीच त्यांना भीती वाटत असते. आणि मग थोड्याच वेळामध्ये अहिल्या त्या खोलीतून बाहेर येते. ती रागातच आदित्यकडे पाहत असते. आदित्यला तर चांगलाच घाम फुटतो आणि मग अहिल्या सरळ जाऊन त्याच्या कानाखाली मारते. पण हा फक्त एक आदित्यचा भास असतो. अहिल्याने त्याला काही मारलेलं वगैरे नसतं. उलट ती आदित्यला विचारत असते की आदित्य, काय झालं, तू इतकी काळजी का करतोय, हे बघ श्रीकांत आता शुद्धीवर आला आहे, त्यामुळे तू टेन्शन घेऊ नको. त्यावर आदित्य म्हणतो की हो आई, पण जर मी आत्ता बाबांना भेटलो तर चालेल का. आणि त्यावर अहिल्याही हो म्हणते. आणि मग आदित्य लगेच श्रीकांतकडे जातो. त्यानंतर अहिल्या सावित्रीला सांगते की तू आवरून घे आणि मग त्यानंतर श्रीकांतसाठी काहीतरी खायला बनव. त्यावर तीही हो म्हणते. त्यानंतर अहिल्या पारूला सांगते की तू सुद्धा तयार हो आणि देवघर सजवायला घे. त्यावर पारूही हो म्हणते आणि कामाला सुरुवात करते. त्यानंतर मग इतर सगळेजणसुद्धा फ्रेश होण्यासाठी जातात. अहिल्या मात्र थोडीशी काळजीतच असते. दुसरीकडे आदित्य श्रीकांतकडे जातो. त्याचा हात हातात घेऊन त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत असतो. मात्र श्रीकांत खूप चिडलेला असतो. तो आदित्यकडे बघतही नाही. आणि मग आदित्य हिम्मत करतो आणि श्रीकांतला सांगतो की बाबा, माझं पारूवर खूप प्रेम आहे, मला तिच्याशीच लग्न करायचं होतं आणि हे जे काही घडलं ना ते खरंच खूप अचानक घडलं, मला तुम्हाला सांगताच आलं नाही. पण ते ऐकून श्रीकांत म्हणतो की आदित्य, तू प्लीज बाहेर जा, मला तुझ्याशी काहीही बोलायचं नाही आहे. आणि ते ऐकून आदित्य
आदित्यला वाईट वाटतं, तो रडतच तेथून निघून जातो. तर दुसरीकडे दामिनी आणि दिशा गप्पा मारत बसलेल्या असतात. दामिनी दिशाला विचारत असते की काय गं, काल तू रात्रभर जागी होतीस का? पण दिशा म्हणते की नाही सासू मॉम, मला काल खूप झोप आली होती त्यामुळे मी झोपले होते, पण तुम्ही जाग्या होता का? तर दामिनी नाटक करत म्हणते की खरं तर ना मी रात्रभर दादासाहेबांच्या जवळ बसणारच होते, पण मग त्यानंतर वहिनीच मला म्हणाल्या की दामिनी तू जाऊन आराम कर, कारण तू एकटी हे संपूर्ण घर सांभाळत असते, तुलाही आरामाची गरज आहे, उगाच तुझी तब्येत बिघडायला नको. त्यामुळे मग मी झोपायला गेले. आणि हे ऐकून दिशा गालातल्या गालात हसू लागते. आणि त्याचवेळी मग सावित्री त्या ठिकाणी येते. ती विचारते की दामिनी मॅडम तुमचं काही काम होतं का? तर दामिनी म्हणत असते की हो सावित्री, मला खूप भूक लागली आहे, त्यामुळे तू आम्हा दोघींसाठी काहीतरी पटकन बनवून आण. त्यावर सावित्री म्हणते की ठीक आहे. आणि त्यानंतर दामिनी दिशाला असं म्हणू लागते की दिशा आता आपण ना भरपूर खाऊन घेऊयात, उगाच त्या दादासाहेबांचं काही बरं वाईट झालं तर मग आपल्याला पुन्हा खाताही येणार नाही. पण ते ऐकून सावित्री म्हणते की मॅडम हे काय बोलताय तुम्ही? आणि आता श्रीकांत सरांना शुद्ध आली आहे. आणि हे ऐकून दामिनीचा चेहराच पडतो. पण मग सावित्री समोर असल्यामुळे ती नाटक करत म्हणते की वा वा, बरं झालं दादासाहेब शुद्धीवर आले, आता याच आनंदामध्ये तू आमच्यासाठी काहीतरी छान खायला बनव. त्यावर सावित्री म्हणते की ठीक आहे, पण त्याआधी मी देवाचे आभार मानून येते. पण तरीही दामिनी म्हणत असते की काही गरज नाही आहे, देवाचे आभार मानण्यासाठी घरात इतरही लोक आहेत, तुला जे काम सांगितलं ते कर. आणि त्यामुळे सावित्री तेथून निघून जाते. तर ती दिशा दामिनीला म्हणत असते की न्यू सासू मॉम, तुम्ही कशाला उगाच चिडचिड करताय? त्यामुळे दामिनी थोडीशी गप्प बसते. दुसरीकडे मारुती अजूनही काळजीतच असतो. तो सतत रडत जे काही घडलं आहे त्यासाठी स्वतःला आणि पारूलाच दोष देत असतो. पण तितक्यात सावित्री त्या ठिकाणी येते. ती म्हणत असते की मारुती दादा काय झालं, तुम्ही का रडताय? तर मारुती म्हणू लागतो की सावित्री ताई बघा ना, आत्तापर्यंत कधी आपल्याला गरज पडली तर श्रीकांत सर नेहमी आपल्या पाठीशी उभे राहायचे, पण आता त्यांना गरज आहे आणि आपण काहीच करू शकत नाही. आणि ते ऐकून सावित्री हसून म्हणते की मला वाटलंच होतं तुम्ही काळजीत असणार, म्हणून मी इकडे आले. आणि मग ती मारुतीला श्रीकांत शुद्धीवर आल्याचं सांगते. त्यामुळे मारुतीलाही खूप आनंद होतो. तो देवाचे आभार मानतो. आणि मग त्यानंतर सावित्रीही तेथून निघून जाते. दुसरीकडे दामिनी तिने भविष्य सांगून जे पैसे कमावलेले असतात ते मोजत बसलेली असते आणि एकटीच हसतही असते. तितक्यात परितोष त्या ठिकाणी येतो. आणि मग तो दामिनीला विचारतो की अगं आत्या, माझे पैसे कुठे आहेत? त्यामुळे दामिनी त्याला थोडेसे पैसे देते. पण परितोष म्हणतो की अगं आत्या, हे काय, आपलं ठरलं होतं ना 70% तुझे आणि 30% माझे, मग तुम्हाला एवढेच पैसे का दिले? तर दामिनी म्हणत असते की हे बघ, हा बिझनेस माझा होता आणि त्यात सगळं काही मी स्वतः केलं होतं, तुझं काहीच कॉन्ट्रीब्युशन नव्हतं, मग मी तुला जास्तीचे पैसे कशासाठी देऊ? पण परितोष म्हणतो की हे बघ आत्या, माझ्याकडे ना लोकांना जोडण्याचं कसब आहे आणि तू वाईट वाटून घेऊ नको, पण तुझ्यापेक्षा जास्त बिझनेसचा अनुभव मला आहे. आणि काल मी किती मोठमोठ्याने ओरडत होतो, दामिनी माता की जय, दामिनी माता की जय, मग मला तर माझा हिस्सा भेटायलाच हवा. आणि त्याचं ते बोलणं दामिनीलाही पटतं आणि मग ती त्याला अजून थोडे पैसे देते. तर दुसरीकडे प्रीतम फोनवर बोलत असतो आणि तो म्हणत असतो की काल दादावर कोणी हल्ला केला हे मला लवकरात लवकर कळायला हवं. आणि त्याचं ते बोलणं सुरू असतानाच दिशा त्या ठिकाणी येते. त्यानंतर जेव्हा प्रीतमचं तिच्याकडे लक्ष जातं तेव्हा तो खूपच चिडतो आणि तिला विचारतो की काय गं, इथे काय करतेस तू? तर दिशा म्हणत असते की प्रीत बेबी, मला तुझी खूप आठवण आली म्हणून मी आले. तर प्रीतम संशयाने तिच्याकडे बघतो आणि विचारतो की काल जेव्हा पूजा सुरू होती तेव्हा तू कुठे होती? तर दिशा म्हणते की काल मी मंदिरामध्येच होते, हवं तर तू दोन्हीही सासू मॉमला विचारू शकतो, पण तूच गायब होता, कुठे गेला होतास तू? पण ते ऐकून प्रीतम गप्प बसतो. त्यानंतर दिशा उगाच त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करते. म्हणत असते की मला माहिती आहे तुझं त्या मूर्ख प्रियासोबत लग्न झाले, पण तरीही माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. आणि हे ऐकून प्रीतम तर खूपच चिडतो. मात्र दिशा मुद्दाम त्याला त्रास देण्याचा प्रयत्न करत तिथेच थांबते. ती म्हणत असते की माझं जरी त्या मूर्ख परितोषसोबत लग्न झालं असलं ना, तरी मी त्याला अजून मला स्पर्शही करू दिलेला नाही आहे, कारण मला तुझ्याशी लग्न करायचं आहे. आणि ते ऐकून प्रीतम हसतच म्हणतो की तुझ्यासाठी ना प्रिया आणि पारूच पुरेशा आहेत. पण ते ऐकून दिशाही म्हणते, अरे ती मूर्ख प्रिया आणि ती बावळट पारू काय करणार आहेत? त्या दोघींनाही मी असा धडा शिकवेल ना की जो त्यांना जन्मभर लक्षात राहील. आणि मी तुला सांगितलं ना की मी आता आधीची दिशा राहिलेली नाही आहे, मी खूप बदलली आहे, मग तू प्लीज माझ्यावर विश्वास ठेव ना. आणि मग ती मुद्दाम त्याच्या खांद्यावर हात ठेवते. पण तितक्यात प्रिया त्या ठिकाणी येते. तिला पाहून दिशा नाटक करत म्हणते की प्रिया बघ ना गं,
ते तू नव्हती तर तुझा हा नवरा माझ्या जवळ येण्याचा प्रयत्न करत होता. पण ते ऐकून प्रिया म्हणते की हे बघ दिशा, माझा नवरा कसा आहे ते मला व्यवस्थित माहिती. या जगातील तू शेवटची मुलगी जरी असलीस ना तरी तो तुझ्याकडे डोळेवर करून बघणार नाही एवढा मला विश्वास आहे. आणि हे ऐकून दिशा रागातच तिच्याकडे बघू लागते. तर प्रिया मुद्दाम जाऊन प्रीतमला मिठी मारते आणि ते पाहून मग दिशा तेथून निघून जाते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.